आम्हाला माहिती आहे, आम्ही खूप दिवस हे लपवून ठेवलेलं. ही न्यूज आम्हाला कळल्यानंतर आमच्या थोड्याशा काही रिॲक्शन्स होत्या आणि जेव्हा सांगितलं तेव्हा त्याचा नाही असं कसं होईल, इट्स पॉझिटिव्ह न्यूज आहे गर्गी. त्या लगेच ओळखलं त्यांनी. हॅलो, ये तुम्ही जे थंबनेल बघून इथे आलेला आहात ती न्यूज खरी आहे. येस, आम्हाला माहिती आहे, आम्ही खूप दिवस हे लपवून ठेवलेलं. त्याचं कारण असं आहे की बेसिकली आम्ही सुद्धा या गोष्टींमध्ये खूप जास्त बिलीव्ह करतो की ती गोष्ट योग्य वेळीच सगळ्यांसमोर योग्य पद्धतीने यायला हवी. सो आम्ही म्हणून व्लॉगिंग पासून थोडासा ब्रेक घेतलेला. म्हणजे आम्ही बरेच दिवस व्हिडिओ आले नाहीत. सो आमचा शेवटचा व्हिडिओ मला वाटतं वर्षभरापूर्वीचा आहे. लेट्स टॉक अबाउट द मेन टॉपिक. की बाय द वे हे आम्ही खूप उशिरा शूट करतोय आणि जवळजवळ खूप महिन्यांनी हा व्हिडिओ करण्याचा मुहूर्त लागलेला आहे. आजचा व्हिडिओ असंच असणार आहे की आम्ही तुमच्याशी अशा पद्धतीने बोलणार आहोत आणि मग मध्ये मध्ये तुम्हाला आमचे जुने काही व्हिडिओज बघायला मिळणार आहेत. आम्ही ते प्रॉपर सगळं शूट करून ठेवलं आहे कारण आम्हाला तुमच्याबरोबर ते शेअर करायचंच होतं. पण आम्हाला थोडासा ब्रेक घ्यायचाच होता आणि सगळं नवीन स्टार्ट करायचं होतं. आमचं चॅनल आम्हाला करायचं होतं. असं काय नाहीये, तुमचं चॅनल आहे, तुमच्यासाठीचं चॅनल आहे. सो नक्की एन्जॉय करा. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आता आपण बघूया की आम्ही ही न्यूज आम्हाला कळल्यानंतर आमच्या थोड्याशा काही रिॲक्शन्स होत्या आणि ऍक्च्युली डाऊट होते. म्हणजे तिला कळलेलं ऑब्व्हियसली थोडे आधी दिवस. आणि पहिले आम्ही स्टार्ट करतो कुठून. पहिले आम्ही तुम्हाला पहिली बॅक स्टोरी सांगतो आणि मग तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. आमचं ऍक्च्युली 12 जुलैला आमची अॅनिव्हर्सरी होती, चौथी अॅनिव्हर्सरी होती आणि आम्हाला त्याच महिन्यामध्ये एंडिंगला 28-29 तारखेला मला ऍक्च्युली चाहूल लागलेली की बहुतेक प्रेग्नंट आहे. पण मी ह्याला जेव्हा सांगितलं तेव्हा त्याचा नाही असं कसं होईल, एवढं लगेच असं वगैरे त्याची रिॲक्शन होती. पण मला कन्फर्म झालेलं की बहुतेक आहे. पण त्याला म्हटलं की आपण टेस्ट करून बघू, ऍटलिस्ट प्रेगा टेस्ट करू आणि मग फायनल काय ते कळलंच आपल्याला. आम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 ना 28 तारखेला मी त्याला रात्री सांगितलं की आपण करतोय. तर दुसऱ्या दिवशी आम्ही ऑफिसला आलो, घरी पण आईंना पण नव्हतं माहिती ही गोष्ट. आणि ऑफिसला आलो आणि आम्ही टेस्ट केली, पॉझिटिव्ह होती. त्याचा व्हिडिओ बघा. माझा रिझल्ट किती आहे टेन्शन आलं तुमचं. It's for better वेज. आज तारीख आहे 29 जुलै. आज ॲक्च्युली आमच्या दोघांचाही खूप महत्त्वाचा दिवस आहे. संकल्पने मगाशी जसं सांगितलं आज रिझल्ट डे आहे. तर कसला रिझल्ट येतो त्यांनी सांगितलंच नाही. इट्स पॉझिटिव्ह. ॲक्च्युली माझ्या 2-3 दिवस म्हणत होतं की मला असं वाटत होतं की आहे म्हणून. फायनली आम्ही आज टेस्ट केली आहे सकाळी, पॉझिटिव्ह आली होती. मला कन्फर्म झालेलं पण आम्हाला दोघांनाही थोडं कन्फ्युजन होतं की नक्की हो की नाही. आम्हाला ते कळत नव्हतं कारण ते लगेच जरी काड्या दाखवत असेल तरी एक फिकट दाखवत होती. म्हणून मग आम्ही आमच्या दोघींच्याही जवळच्या मैत्रीण अपेक्षा वहिनी यांना पहिले फोन केला आणि मग त्यांना कन्फर्म केलं. तर त्यांना लगेच असा आम्ही फोन केल्यावरती लगेच त्याचं न्यूज आहे गर्गी त्यांनी लगेच ओळखलं आणि हातातली कामं टाकून इकडे आल्या ऑफिसला. आणि मग देन शी कन्फर्म्ड की हो दिस इज पॉझिटिव्ह टेस्ट वगैरे वगैरे. मी अजूनही त्याच्यात मानायला तयार नव्हतो कारण म्हणजे नव्हतं मला हे असं काय माहिती नाही. मला विश्वास नव्हता वाटत की खरं नाही वाटत म्हणतो ना आपण तसं. पण त्या दिवशी खरी आठवण झाली की आज हा खरंच रिझल्टचा दिवस. ते 12वीचा रिझल्ट ऑनलाईन दिसायचा ना आणि हा ऍक्च्युअली खरंच झालं आज आपला खरंच रिझल्ट आहे असं मला वाटतं.
सो ते तसं झालं. त्याच्यानंतर मग आम्ही पटापट पटापट छोटी छोटीशी कामं केली. काय 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 म्हणजे आम्हाला मनच लागत नव्हतं की पहिले कधी आईंना आम्ही जाऊन घरी जाऊन कधी सांगतोय. सांगतोय असं झालेलं. आणि मग फायनली आम्ही आईला सांगितलं. ते बघा, आम्ही आत्ता निघालोत घरी. आज आम्हाला कामासाठी उरकत काहीच म्हणजे असं मनच नाही लागत आहे. असं आम्ही त्या दोघंही त्याच्यातच त्याचं खूप आनंद झाला आहे, पण कसा एक्सप्रेस करायचं तोच आम्हाला दोघांनाही कळत नाही आहे. पण आम्ही आता चाललो घरी आणि आईंना सांगायचं आहे पहिलं मला. आम्ही ते आता आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. सॉरी, माझं थोडंसं आवाज हे होतं आहे, मला थोडंसं असं भरून येतं आहे, पण तरी आता आम्ही घरी जातो आहे आणि आई आणि बाबांना दोघांनाही आम्ही ही न्यूज सांगणार आहोत. त्यांची रिॲक्शन काय आहे आम्ही ती कॅप्चर करणार आहोत आणि तुमच्यासोबत शेअर करू. ओके, बाय, भेटूयात घरी गेल्यावर. आई, बाबा, जरा या ना बोलायचं. या ना दोघांनी. बोल, तुला काय वाटते? कॉंग्रॅच्युलेशन. मस्त मस्त मस्त. सो असं आम्ही आमच्या आई बाबांना सांगितलं. खूप जणांना आम्ही ऍक्च्युली 3 महिने नाही कळू दिलं, कोणालाच नाही कळू दिलं. फक्त आमच्या घरच्यांना म्हणजे माझ्या आई बाबांना, ह्याच्या मामा मामींना आणि आमच्या घरात, बस एवढं 3च घरात फक्त क्लिअर वहिनींना माहिती आणि अपेक्षा वहिनी एक होत्या. तर ते आम्ही कोणाला नाही सांगायचं असंच ठरवलेलं, कारण मेडिकल काही गोष्टी असतात, तर त्यामुळे आम्ही ते थोडंसं लपवूनच. म्हणजे बेसिकली काय होतं, मी तेच म्हटलं की जसं मगाशी की आम्हाला ते एकतर पहिल्या 3 महिन्यात कोणाला सांगायचं नव्हतं, हे म्हणजे मान्यच होतं आम्हाला की सांगणारच नव्हतो आम्ही, कारण ते कन्फर्म नसतं, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यात. म्हणजे इव्हन डॉक्टर पण आपल्याला कन्फर्म सांगत नाही त्या ह्याच्यात. सो तसं होतं, त्यामुळे आम्ही ते तर तेव्हा सांगितलंच नाही. पण त्याच्यानंतर सुद्धा पुढचे काही दिवस आम्हाला नव्हतंच सांगायचं. काही जणांना आम्हाला कोणालाच सांगायचं नव्हतं. त्याच्यामुळे मग आम्ही ते व्लॉगिंग वगैरे पण हळूहळू बंद करूया वगैरे या डिसिजन पर्यंत आलेलो. आणि आम्हाला माहिती होतं की कसं झालं होतं, लग्न झाल्यानंतर जवळजवळ 4 वर्ष झाली होती. सो एव्हरीवन वॉज एक्सपेक्टिंग की आता आम्हाला गुड न्यूज द्या आणि हे द्या ते द्या. तर ना मला या व्हिडिओच्या निमित्ताने असं सांगायचंय की प्लीज कुणाला असं प्रेशराईज करू नका. ही खूप 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 जास्त पर्सनल गोष्ट आहे. ती मला आणि गार्गीला सुद्धा. आणि आमचं असं एक मत आहे की या बाबतीत आम्ही कधीच कोणाला विचारत नाही किंवा कधीच कोणाला एखाद्याची ना एक प्रत्येक रिलेशन मध्ये ना एक पुसटची पर्सनल लाईन असते आणि ती कुठल्याही रिलेशन मध्ये असायलाच हवी असं मला वाटतं. मला माझ्या लाईफ बद्दल बऱ्याच जणांशी सांगायला आवडतं, बऱ्याच जणांशी बोलायला आवडतं, बऱ्याच जणांच्या पर्सनल गोष्टी मला माहिती आहेत. पण ती एक पर्सनल लाईन आहे ना, ती मी कधीच क्रॉस करत नाही आणि मला माझ्या लाईफ मधली ती लाईन क्रॉस केलेली आवडत नाही. सो माझी या व्हिडिओच्या निमित्ताने बऱ्याच लोकांना अशी विनंती आहे की प्लीज, काय होतं या गोष्टीबाबत खूप चेष्टेने विचारणं किंवा ह्या करणं, ह्यामुळे आहे ना कपल्सच्या म्हणजे दोघांच्याही, मेल आणि फिमेल दोघांच्याही मनावर खूप जास्त ताशेरे उडले जातात ऍक्च्युली. आणि मेडिकल गोष्टी सुद्धा काही नसतात त्यांच्या, पण ते जर तुम्ही डोक्यात टाकलं तर ते जास्त टेन्शन घेतात आणि त्या गोष्टींमुळे पण त्रास होऊ शकतो. आणि ते नसलेलं कारण असेल ते पुढे कन्वर्ट होऊ शकतं. आमच्या बाबतीत पण तेच होतं. आम्हालाही कुठल्याही प्रकारचा मेडिकल प्रॉब्लेम नव्हते, काहीही प्रॉब्लेम नव्हते. आमच्या दोघांचाही हा म्युच्युअल डिसिजन होता की आम्हाला आमच्या लाईफ मधल्या एका फायनान्शियल गोल पर्यंत पोहोचल्यानंतरच हा डिसिजन घ्यायचा होता. या गोष्टीसाठी आम्ही थांबलेलो आणि दॅट वॉज व्हेरी व्हेरी ओके अबाउट इट. की असं काहीही नाहीये की तुम्ही तुमचं वय निघून चाललंय आणि ह्या बाबतीत प्लीज 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 कुणी काही ऐकू नका. ज्या वेळेला तुम्हाला वाटेल की येस नाऊ यू आर रेडी फॉर धिस, त्यावेळेला तुमच्या आयुष्यात हा डिसिजन घ्या.
एवढंच बोलतो. मी खूप मोठा काय बाबा वगैरे नाहीये, पण हा मला आलेला माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स आहे आणि आमचा व्लॉगिंग चॅनल हे ह्याच बाबतीत ह्याच साठी आहे की आम्हाला आलेले एक्सपिरियन्सेस आम्ही तुमच्यासोबत शेअर करा. ये कुछ तो लाया है माहिती मला आतलं साईडला आता दाखव ना. हे आम्ही दोघे आहोत. ही मी आहे, हा संकल्प आहे आणि ही कृष्ण आहे. क्यूट क्यूट कृष्ण. आता हे कुठे लावायचं? इथे लावूयात ना. हे काढूयात आता. असं नाही. मला संकल्प लहानपणीचा मस्त छान छान कृष्णाई बसला ना. पायावर असं काय आलंय? ते जुना फोटो आहे ना, ते थोडस क्लीन नाही झालं. मस्तच असं गोंडुला येऊ दे दोघांचं. ही बघा, ह्या भिंतीवर ह्या पूर्ण इथे जी फ्रेम होती ती आम्ही काढून टाकली. तिथे थोडे निशाण दिसत असतील आणि त्याच्या जागी हे आमचे 2 फोटो लावले. सो ह्या नोटवरती मला वाटतं हा व्हिडिओ आपण थांबूया आणि ह्याच्या पुढे आम्ही आमच्या व्हिडिओज बद्दल सुद्धा खूप जास्त सिरियस होणार आहोत. आम्ही एडिटिंग मध्ये खूप जास्त इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आम्ही बरंच काय 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 चांगलं चांगलं तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो प्लीज या नवीन चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण खूप मस्त, खूप छान, खूप भारी ही जर्नी नेऊया पुढे. आम्हाला तुमचा सपोर्ट पाहिजे, त्यामुळे तुमचा सपोर्ट तर पाहिजेच. तुमच्या सोबत काहीच नाही. सबस्क्राईब करा. खाया. बाय बाय बाय.